श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. माझं नाव वेदमूर्ती प्रथमेश शास्त्री जोशी. माझ्या श्री स्वामी समर्थ ज्योतिष वास्तुशास्त्र मंडळ या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज घटस्थापना आहे. त्यानिमित्ताने सर्व भक्त मंडळींना नवरात्री उत्सव त्याचप्रमाणे घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नवरात्र म्हणजे काय, त्याचप्रमाणे ज्योतिष व अन्यत्र आध्यात्मिक विषयांची माहिती घेणार आहोत. आजचा विषय आहे शारदाई नवरात्र उत्सव. नवरात्र उत्सव म्हणजे काय, तर नवरात्र उत्सव म्हणजे देवी शैलपुत्रीपासनं सिद्धिदात्री या 9 स्वरूपांमध्ये देवी या 9 दिवसांमध्ये युद्ध लढते. विविध रूप धरून ती पृथ्वीवरती वास करते, भक्तमंडळींचं कल्याण करते. त्याचप्रमाणे या 9 दिवसांमध्ये जो कोणी भक्तमंडळी उपास त्याप्रमाणे व्रत व पूजन आदी समस्त करून देवीची आराधना करतो त्याच्यासाठी देवी विशेष कृपाविष्ट होते. त्याचप्रमाणे त्यांच्या सर्व पापांचा नाश करते. तर आज आहे घटस्थापनेचा दिवस. घटस्थापना म्हणजे काय, घट म्हणजे कलश आणि स्थापना म्हणजे त्याला स्थाप येतं. घटस्थापना म्हणजे कलशावरती देवीची स्थापना. कलश हे कशाचं प्रतीक आहे, तर कलश संपूर्ण सृष्टी, पंचमहाभूत, जल, शक्ती आणि मंगलतेचं प्रतीक आहे. त्याचप्रमाणे त्या कलशावर ठेवलेला नारळ म्हणजे समृद्धीचं सूचक आहे व त्या कलशात टाकलेल्या आंब्याच्या डहाळ्या म्हणजेच आंब्याची पानं ही मंगलतेचं प्रतीक आहे. अशा या पवित्र अशा घटावरती आपण देवीची प्रार्थना करतो, तिची स्थापना करतो. 9 दिवस आध्यात्मिकदृष्ट्या आपण तिचं पूजन करतो आणि तिची स्थापना करून आपण घरामध्ये सकारात्मक वातावरण व ऊर्जा अशी आपण निर्माण करतो. आजची देवी आहे म्हणजे प्रथम स्वरूप आहे देवीचं. नवरात्रीतल्या प्रथम देवीचं प्रथम स्वरूप आहे शैलपुत्री. दुर्गा देवीचं प्रथम स्वरूप शैलपुत्री. तर शैलपुत्री म्हणजे काय आणि ते कोण आहे याचा आपण थोडक्यात माहिती घेऊया. पुराणानुसार पृथ्वीवर अधर्म आणि अराजकता पसरली असताना देवी दुर्गेचा अवतार घेऊन संसारातील शांती, न्याय आणि धर्माची स्थापना करण्यासाठी शैलपुत्री माता जन्माला आल्या. शैलपुत्री म्हणजे हिमालयाची कन्या. त्याला हिमालय पर्वतात जन्मलेल्या आणि भगवान शिवाच्या पत्नी असलेल्या मातांच्या स्वरूपात साधेपणा, स्थिरता, संयम आणि महाशक्ती दिसते. मुळात शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे कन्या. त्या हिमालय पर्वताच्या कन्या आहेत म्हणून त्यांना शैलपुत्री असे नाव पडते. शैलपुत्री म्हणजे पार्वती, भवानी, उमा, सती यांचे स्वरूप मानले जाते. तर अशा ह्या शैलपुत्री मातेचं जन्माचं कारण काय आहे, त्या पूर्वी कोण होत्या, तर पूर्वी दक्ष प्रजापतीची कन्या सती यांनी भगवान शिवांशी विवाह केला व त्या त्यांच्या अर्धांगिनी झाल्या. पण ज्या वेळेला दक्ष प्रजापतीने एक महायज्ञ आयोजित केला होता, त्या महायज्ञाच्या स्वरूपाने त्याने सर्व देवांचं आवाहन केलेलं, मात्र शिवांचं आवाहन केलं नाही. तरीही तिने आपले वडील रुष्ट झाले असतील आपल्या पतीवरती म्हणून स्वतःहून ती गेली. मात्र त्यांनी त्या यज्ञाच्या वेळी शिवांचा अपमान केला व सतीला तो अपमान सहन झाला नाही. त्यामुळे सतीमातेने देहत्याग केला. त्यानंतर सतीने हिमालयाच्या घरी म्हणजेच शैलाच्या घरी शैलपुत्री म्हणून जन्म घेतला व ती विश्वाचं कल्याण करू लागली. या अवतारात देवीचं स्वरूप असं आहे की ह्या अवतारात देवी बैलावर म्हणजे नंदीवर आरूढ आहे. उजव्या हातात त्रिशूळ, पांढरे वस्त्र, हातात कमळ धारण केलेली देवी अतिशय प्रसन्नमुख आहे. कपाळावरती अर्धचंद्र व तेजस्वी व भक्ताला धैर्य देणारी आहे. जो कोणी पवित्र अशा शैलपुत्री मातेचं पूजन करतो त्याला आयुष्यामध्ये सर्व प्रकारचे समाधान, संयम, स्थिरता, शांती आणि साधेपणा यांचं उत्तम ऐश्वर्य लाभतं. त्याचप्रमाणे शैलपुत्री मातेच्या कृपेने घरातील सर्व संकटांचा नाश होतो. जो कोणी प्रथम दिवशी कुठल्याही स्त्रीचा आदर करून त्याचप्रमाणे माता देवीला पांढरे वस्त्र अर्पण करतो त्याच्यावरती शैलपुत्री माताची कृपा भरपूर राहते. त्याचप्रमाणे ओम श्री शैलपुत्र्यै नमः या मंत्राचा जो कोणी जप करतो
त्याचप्रमाणे या मंत्राच्या आराधनेनुसार अद्य दिन म्हणजे आजपासनं ते नवरात्री म्हणजे संपूर्ण शारदाई नवरात्र संपेपर्यंत देवीची आराधना करतो, त्याची सर्व संकट देवीच्या कृपेने नाहीशी होतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्वामी समर्थ ज्योतिष वास्तुशास्त्र मंडळ.